बघूयात काय म्हणतात. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्हाला काय होतंय? ऐकू येत नाहीये? आपण सर्वजण शांत बसलात तर माझं बोलणं तुम्हाला ऐकू येईल. त्या माईकच्या इकडनं कोणीतरी उठले पाहिजेत ना. हॅलो, आता येतं ऐकू? आपण सर्वजण जर शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल. इथे बरीच गर्दी झालेली आहे. हा तिकडे आणता येईल का रे माईक? हा माईक आणता येईल तिकडे? हॅलो नाही, हॅलो, येतोय आवाज? पाठी येतोय आवाज? तू थांब रे, येतोय? थांब जरा पुढे पुढे. हा माईक आणता येईल का तिकडे? हा, दोन दोन. आता येत ऐकू? आता आपण जर सर्वजण शांत बसलात तर मला आपल्याशी बोलता येईल. मुख्य भाषण सुरू झालं. आता काय आता या ठिकाणी उभं राहायला देखील जागा नाहीये. काय झालंय अविनाश? तो काय करणार आता? आता येतंय ऐकू ना त्यांना?
मुंबईतनं घरातून निघालो आणि इथे पोहोचायला जवळपास मला 2 तास लागले. अरे हे घोडे बिडे आणू नका रे तुम्ही तिथे. घेऊन जा पहिले त्याला बाहेर बाहेर घेऊन जा त्याला विचारायला. इथे मी काय बोलतोय माणसाला नाही समजत, घोड्यानं कुठून समजणार. त्या एक त्याला जागा करून त्या बिचारायला. उगाच कुठेतरी गर्दीमध्ये काहीतरी घेऊन येतात. जा त्याला घेऊन जा व्यवस्थित नीट त्याला जागा करून द्या रे. त्याला व्यवस्थित जागा करून द्या सगळ्यांनी जायला. कमाल आहे इथे, म्हणजे माणसांना उभं राहायला जागा नाही, घोडे घेऊन येते. तो मुलगा उतरला का त्याच्यावरनं, का तोही गेला? तुलाच पकडलं होतं का पोलिसांनी? अरे त्याला जागा करून द्या जरा नीट व्यवस्थित. कशाला प्राण्यांवरती अत्याचार करताय? ए तुझा झेंडा हलवणं थांबव, बंद करते, बंद करा आता. मी आता बोलायचंय का तुम्हाला बोलायचंय? अरे हे बघा हे कोण आहेत आता? बसा ना आता शांत. आता जिकडे आहात तिकडे उभे राहा. मला मुंबईवरनं इथे यायला जवळपास आता 2 तास लागले. आणि मी दरवेळेला मी आपल्या लोकांना नेहमी सांगत असतो की मध्ये वाटेमध्ये स्वागत ठेवू नका. त्या स्वागतामुळे तो ट्रॅफिक जॅम होऊन बसतो आणि मग ट्रॅफिकमुळे मला यायला त्रास होतो. आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दामून आलो. त्या दिवशी तो जो घडलेला प्रसंग होता इथला, काय चाललंय काय रे इथे? काय चाललंय तुमचं? आता जागा नाही तर कुठे पुढे येणार तुम्ही?